राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विधानसभेला 85 ते 90 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। 85 ते 90 जागांसाठी 1200 उमेदवारांचे इच्छुक असलेल्या उमेदवारांचे पक्षाकडे अर्ज आलेत। राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या राखीव जागांसाठी जास्तीत जास्त अर्ज आल्याची सूत्रांची माहिती आहे। मोहोळ, फलटण, दिंडोरी, उदगीर, भुसावळ, मेहकर, मूर्तिजापूर, उमरेड त्यासोबतच शहापूर, अंबरनाथ, माळशिरस विधानसभा मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे। इच्छुक उमेदवारांपैकी काही जणांनी थेट 100 रुपयांच्या बॉन्ड पेपरवर उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष लढणार नसल्याचं आश्वासन लिहून दिलंय। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, जागा मर्यादित आहेत पण इच्छुकांची संख्या मात्र मोठी आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की यावर तोडगा कसा काढणार? प्रज्ञा, साधारणपणे आपण पाहिलं लोकसभेला ज्या पद्धतीने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला यश मिळालं त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढते। कालच मधुकर पिचड, वैभव पिचड यांना जाऊन शरद पवारांची भेट घेतली। तर लवकरच पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा आमदार जो अजित पवारांसोबत आहे तो देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळेच एकंदरीत ज्या पद्धतीचा शरद पवारांना प्रतिसाद पाहता मागच्या काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या वतीनं जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी अर्ज पक्षाकडे पाठवावेत अशा पद्धतीच्या सूचना केल्या होत्या। काल ज्यावेळेस या संदर्भातली अपडेट घेतली त्यावेळेस लक्षात आलं की 1200 पेक्षा जास्त उमेदवारांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी उमेदवारी अर्ज केल्याचं पाहायला मिळतंय। साधारणपणे 85 ते 90 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विधानसभेला मिळणार आहेत आणि त्यासाठीचे हे उमेदवारी अर्ज आल्याचं पाहायला मिळतंय। यातला आणखीन एक महत्त्वाची बाब अशी आहे की राखीव जागा ज्या विधानसभा मतदारसंघात आहेत शरद पवारांच्या वाटेला ज्या येऊ शकतात त्या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज आलेले आहेत। याच्यामध्ये फलटण असेल, मोहोळ विधानसभा मतदारसंघ असेल, असे वेगवेगळे विधानसभा मतदारसंघ आहेत, मूर्तिजापूर आहे, या ठिकाणाहून अनेक जण इच्छुक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर लोकसभेला अल्पसंख्याक समाज असेल किंवा दलित समाज असेल यानं मोठ्या प्रमाणात शरद पवारांना साथ दिली होती, महाविकास आघाडीला साथ दिली होती। त्याचाच एक कुठेतरी एक थोडासा अंश या निमित्तानं उमेदवारी अर्जात आपल्याला पाहायला मिळतोय। आणखीन एक महत्त्वाची बाब अशी आहे, असे देखील बॉन्ड शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आलेले आहेत ज्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जरी आम्हाला उमेदवारी अर्ज मिळाला नाही तरी आम्ही बंडखोरी करणार नाही किंबहुना गद्दारी करणार नाही अशा पद्धतीचा स्पष्ट त्यामध्ये मेसेज लिहिल्याचं देखील पाहायला मिळतंय। निवडणुकांच्या आधी पक्षामध्ये होणारं इन्कमिंग हे पक्षासाठी चांगलं असतं पण त्यानंतर जे आलेत त्यांना समाधानकारक जागा मिळणं किंवा उमेदवारी देणं हे पक्षासाठी अवघड असतं आणि त्यावर कसा तोडगा काढणार हा प्रश्न आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।